आणि आजच्या दिवसात जर कोणाला वाटलं रेखाला झोप येत आहे, एकमेकींना फटका मारला तर चालणार आहे, झोप त्यांनीच उडते आणि ते झोप उडवणार तुमची आणि हा विषय झोप उडवणार आहे. एवढं म्हणून मी आजचं एक इंट्रोडक्शन थांबवतो. थँक्यू. तुम्हाला इनपुट सांगितलं, तुम्हाला आउटपुट सांगितलं, मधला जो मायक्रो कंट्रोलर आहे आणि त्याचं जे प्रोग्रामिंग आहे ते आज आपल्याला जेवढं जमेल तेवढ्या वेळामध्ये ते करायचं. ठीक आहे. एनी डाऊट काय तुमच्या लक्षात आला आपल्याला आज दिवस कसं काढायचं? तर त्याच्यामध्ये एक प्रकार असतो त्याला म्हणतो आम्ही IDE, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. इंटिग्रेटेड या शब्दाचा अर्थ एकत्र. डेव्हलपमेंट म्हणजे त्याला विकसित करणं, डेव्हलपमेंट. इन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण. हा लक्षात घ्या शब्द. IDE फार महत्त्वाचा शब्द. सो जेव्हा IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. आता ते मी लोड करणार. आता मॅडमला मी सांगितलं तुम्ही जरा लोड करा खाली जाऊन ते. तर आता मी तुम्हाला इथे दाखवतो आणि एक्सपेरिमेंट पण करून दाखवतो. तुम्हाला जास्त ना थेअरी वाचता येते आपल्याला, पण हे वाचता येत नाही. काय म्हणजे प्रोग्रामिंग शिकण्यासाठी स्वतः करावं लागतं, बरोबर ना? थोडं आता ना तुला थोडंसं इथे बघावं लागतं. आता इथे मी आता प्रोजेक्टर इकडे नाही आहे, मला थोडं ॲडजस्ट करायला लागेल. दिसेल आम्ही तुम्हाला काय आपण खेळत नाही तोपर्यंत आपल्याला खेळण्याची मजा येत नाही, बरोबर ना? तसंच आहे ज्ञान. कसं आहे माहिती आहे, हाताने केलं ना तर आपण कधीच विसरत नाही, बरोबर ना? सो मी थेअरी आजकाल ChatGPT, गुगल त्याच्यामध्ये थेअरी वाचता येते. मी ॲज्युम करून चालतो थेअरी तुम्हाला कायमचं शिकवलं जातं, पण तुमच्या हाताने तुम्ही काम करणं ह्याच्यासाठी ITI ची स्पेशालिटी, बरोबर ना? इंडस्ट्रीमध्ये नोकरी कधी मिळते माहिती आहे, जेव्हा तुम्ही प्रोडक्शनमध्ये काम करता. तर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकवाल्यांचं काम काय आहे, तर तिकडे जाऊन काम करणं, ह्याच्यामध्ये प्रोग्राम टाकणं, ह्याच्यात सेन्सर लावणं, ह्याच्यामध्ये LED लावणं, ह्याच्यामध्ये ॲक्च्युएटर लावणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, त्याने नोकरी मिळते. ना की तुमच्या तोंडाची बडबड किंवा तुम्हाला किती ज्ञान आहे त्याने नोकरी नाही मिळत. तर एक मुलं आहे तुम्हाला आता सोल्डरिंग चांगलं करता येईल, बरोबर? काय सोल्डरिंग करायला पाहिजे, कसं हे ह्याला याने सगळं म्हणजे आता आपण फोकस याच्यावर ठेवायचा की मला जर नोकरी मिळवायची असेल तर मला ज्ञान कसं घेता येईल असा विचार करायचा. 2 वर्षाचं ITI जे आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार, बरोबर? पण ते
तिकीट घेऊन जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतील तुम्ही सोल्डरिंग केलं आहे का कधी, तुम्हाला हाताने तर करावं लागेल की नाही. मग ते म्हणतील तुम्हाला आर्डिनो माहिती आहे का, तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे की आम्हाला आर्डिनो माहिती. मग ते तुम्हाला विचारतील की तुम्हाला प्रोग्रामिंग करता येतं का, तर त्यांना सांगा आम्हाला प्रोग्रामिंग करता म्हणजे प्रोग्राम लिहिता नाही आहे, पण प्रोग्राम डंप करता येतो. डंप करणं म्हणजे आतमध्ये टाकता येतो, प्रोग्राम टेस्ट करता येतो. कारण प्रोग्राम लिहिणं जे काम आहे ना ते समजा धरून त्याला इंजिनियरचं. पण आजकाल AI मुळे माहिती आहे ना, ऐकत असाल ना तुम्ही AI मुळे नोकऱ्या जात आहेत. कोणाच्या नोकऱ्या जात आहेत, ते जे प्रोग्राम करणारी जी लोक आहेत त्यांची सगळी बुद्धिमत्ता आता ते AI वाल्यांना तुम्ही लिहिलं ना, मी तुम्हाला दाखवेन पण दिली की AI कशी मदत करतो तुम्हाला शिकण्यासाठी. काही हरकत नाही, ChatGPT वापरायला हरकत नाही. वापरायचं, त्याच्यातनं प्रोग्राम काढायचा, प्रोग्राम टेस्ट करायचा, त्याच्यातनं प्रोजेक्ट बनवायचा आणि मार्केटमध्ये लॉन्च करायचा. काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला जर टेक्नॉलॉजीची मदत घेऊन शिक्षण घेता येत असेल तर घ्यायला काय हरकत आहे, बरोबर की नाही. सो आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या ह्याच्यामध्ये. सो हे मी आता हे जे ओपन होत आहे ना आता याला म्हणतात सॉफ्टवेअर ओपन करणे, बरोबर. आता या ID ओपन होईल, हे मी तुम्हाला पुढे जाऊन वर आता शिकवणार. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरमध्ये बसाल ना कॉम्प्युटरवर त्यावेळेला तुम्हाला हे सगळं करायचं. हे दिसतंय तुम्हाला इन्व्हायरमेंट. आता मला काय करावं लागतं माहिती आहे, हे जे आहे ना ते इथे लावायचं, बरोबर. हे दिसतंय तुम्हाला ऑलरेडी आता आधी प्रोग्राम आहे, ऑलरेडी आधी एक प्रोग्राम टाकलेला आहे. काय होतं या प्रोग्राममध्ये, वेगवेगळे रंग येत आहेत. कुठे बघितले तुम्ही, ट्रॅफिक लाईट अलग अलग एक नाही, बरोबर. अजून कुठे बघितलंय तुम्ही, नहीं ये अलग हो रहा है ना, देख लो. अरे आता दिवाळी गेली त्यावेळेला बघितलं नाही, बरोबर ना. RGB असतात ना, रेड ब्लू ग्रीन असे वेगवेगळे होतात. आता ही खेळणी कोण बनवतं किंवा हे तोरणं कोण बनवतं, सध्या कुठून येतात तोरणं बनून माहिती आहे तुम्हाला, हे चायनावर येतात ना. गरज आहे का चायनाची मदत घेण्याची याच्यासाठी, आपण करू शकतो की नाही. बरं याचं कारण नुसतं ते नाही. TV जेव्हा तुम्ही ऑन करता त्यावेळेला TV जर जास्त वेळ ऑन नाही ठेवला तर तो LED असतो बघा, एकच LED असतो ना त्याला. रेड कधी होतो आणि ग्रीन कधी होतो, ऑन झाल्यावर ग्रीन होतो ना. आणि आहे ना, हे एकाच LED मध्ये एकच LED रेड पण होतो आणि ग्रीन पण होतो. कसं काय होतो, टेक्नॉलॉजी. आता समजा तुम्ही सोनी कंपनीत कामाला तर तुम्हाला तो LED असणार तिथे, त्याचा प्रोग्राम असणार, तो कळलं तर पाहिजे ना आपल्याला. ह्या वयापासूनच जर तुम्हाला ते कळलं तर तुम्हाला करता येते. तर हे आज आपल्याला शिकायचं. मी तुम्हाला बॅकग्राऊंड देतो. RGB LEDची म्हणतोय मी, नॉर्मल LEDचे तर अनेक उपयोग आहेत. TV बघता तुम्ही, आजकाल TV कसला असतो, स्मार्ट एक आहे LED TV असतात ना आजकाल. TV मध्ये LED कुठे वापरले, डिस्प्लेमध्ये वापरलेलं असतं. आणि एका ह्याच्यामध्ये 15,000 ते 20,000 LED असतात, सगळे अशा RGB असे असतात असे. पण ते सेमीकंडक्टर मटेरियल असतं. म्हणजे विचार करा, एक चित्र तयार होण्यासाठी रेड ब्ल्यू आणि ग्रीन, बरोबर ना, ते मिक्स करून ते चित्र करतात. म्हणजे किती भारी टेक्नॉलॉजी आहे, कळतंय का तुम्हाला. तुम्ही LCD TV हे होतं, LCD TV होतं, बरोबर ना. त्याच्या आधी कुठले TV होते, कॅथोड रे TV होते, CRT असायचं माहिती आहे ना जुने. त्याच्यानंतर LCD TV आले, आता LED TV आहे. अजून एक शब्द आहे, हे सगळं वाचलं पाहिजे तुम्ही लोकांनी, असं म्हणजे जनरल नॉलेज आहे. आता OLED म्हणतात.
बघितलं ना ॲडव्हर्टाईज मध्ये OLED ॲडव्हर्टाईज तर बघत असाल ना, तर टीव्ही सगळे बघता म्हटल्यावर ॲडव्हर्टाईज ते येत असेल. OLED म्हणजे ऑर्गेनिक LED आहे. OLED अजून एक वेगळा प्रकार आहे, तो अजून डेन्सिटी वाटतो. नुसत्या LED वर किती काम चालतं जगामध्ये. मग राहिलं मोटर आहे, मग आता हे जे आहे ना, हे कशासाठी वापरलं जातं हां वेरी करण्यासाठी. पण एक किती ॲप्लिकेशन किती आहे त्याची, किती ठिकाणी आहे ना. तुझं काय म्हणतात, स्पीकरमध्ये असतात, वॉशिंग मशीनमध्ये असतात, दुनियाभरच्या गोष्टीमध्ये फॅनमध्ये असतात, आहे की नाही. रेंजमीटर. टीव्हीसाठी काय असतं, टीव्हीत असतो का असं, पूर्वी असायचं, आता असतो टीव्हीसाठी. कसं करतं, टीव्हीचा आवाज कसा वाढवता, रिमोटने वाढवता ना. रिमोट तर कसं कळतं आवाज वाढवायचे, हाँ लेकिन वो क्या रहता है उसके अंदर. कधी ना सेन्सर असं उघडायचा आणि असं बघायचं, एक छोटा इन्फ्रारेड LED असतो, IR LED, बरोबर. IR LED काय करतो, सेन्स करतो. आणि विचार करा, IR LED ने व्हॉल्यूम कमी आणि जास्त करतात. म्हणजे याला रिप्लेस केलं, पण याला ना, या आर्डिनोला रिमोट पण लावता येतो आणि ऑन ऑफ करते. बरं, एक नंबर दाबला की एक चॅनल, 2 नंबर दाबलं की 2 चॅनल होतं ना. ते कसं काय करतं. सर हे प्रश्न आता मी तुम्हाला थोडंसं सांगतो, शिक्षण घ्यायचं कसं. जेव्हा तुम्हाला सिलेबस शिकवतात ना, हे प्रश्न पडले पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये, याचं प्रश्न आले पाहिजे. आता त्या प्रश्नाची उत्तरं पूर्वी आम्हाला खूप व्हॅल्यू होती, आम्हाला लोक विचारायला यायची कसं चाललं काय. तुम्ही काय कराल आता सांगा, तुम्हाला एखादा प्रश्न पडला काय करणार तुम्ही, गुगलमध्ये काय टाईप कराल. आता एक प्रश्न आहे समजा, मला एक आता इथेच प्रश्न आहे समजा, एखादा प्रश्न डोक्यात आला, आता थोडं तुम्हाला विचार करायला लागेल. आज 3 वाजेपर्यंत मी शिकवणार, 3 वाजेपर्यंत तुम्हाला प्रश्न तुम्ही विचारायचे, मी उत्तर सांगणार. हां, असं बुद्धूसारखं ट्रेनिंग नाही करायचं, म्हणजे आपलं डोकं चाललं पाहिजे. कुठला पण एखादा प्रश्न विचारा की त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, आणि मग मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आधी मला सांगा तुम्ही प्रश्नाचे. गुगल बोलणं खूप सोपं असतं, पण गुगलमध्ये टाईप पण योग्य करावं लागतं ना. तर आपणच आता इथे शोधून काढावं. कोणीतरी एकाने प्रश्न सांगायचा, एखादा प्रश्न असा त्याचं उत्तर तुमच्या डोक्यात, तुम्हाला तो प्रश्न आहे पण एवढे दिवस विचारायची डेअरिंग नाही झाली. टेक्नॉलॉजीबद्दलचा, राजकारणाचा प्रश्न, कुठला पण एखादा प्रश्न हे करा आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याचं उत्तर शोधून काढायचं. आता प्रश्न तो पडला पाहिजे ना बाबा, तो मी नाही सांगू शकतो. सांगा एनी क्वेश्चन टेक्नॉलॉजीची कनेक्टिव्हिटी. अरे विचारा, घाबरायचं बिंदास विचार. हाँ बैठ के बात कर रहे हैं. तो लैंग्वेज का बात कर रहे हैं ना, लैंग्वेज प्रिपेयर कर रहे हैं. नहीं, हम लोग अभी क्वेश्चन कैसे करेंगे मालूम है. क्वेश्चन ऐसे होना चाहिए कि जैसे मैंने अभी वो बोला, रिमोट से टीवी कैसे चलता है, या तो अपने आप टीवी ये कैसा बंद हो, ये क्वेश्चन होना चाहिए. अपने आप कंट्रोल कैसे होता है, ये एसी होता है ना, वो वाला होना चाहिए. पाइथन इसके अंदर क्यों होना चाहिए, वो थोड़ा सा अंदर वाला क्वेश्चन होता है. क्वेश्चन गलत नहीं है, मुझे एप्लीकेशन ओरिएंटेड क्वेश्चन चाहिए. और अदर दबाने के बाद, मैंने डेस्टिनेशन देने के बाद ओला कैसे मेरे घर तक आता है, ये क्वेश्चन है ना टेक्नोलॉजी वाला, उस टाइप का क्वेश्चन चाहिए. उसका आंसर बहुत सिंपल है, पाइथन क्यों यूज होता है. ऐसे जरूरी नहीं पाइथन ही होता है, बहुत से लैंग्वेज होते हैं, C++ होता है. पाइथन थोड़ा पॉपुलर है बस, और कुछ पॉपुलर है बोले तो स्क्रिप्ट लैंग्वेज है, इसलिए वो बहुत ज़्यादा कॉम्प्लिकेटेड नहीं यूज करता. चला विचार कर रहे हैं. मला प्रश्न कोणीतरी एक काय प्रश्न. हां, व्हेरी गुड, बोल. हां हां
हां त्याच्या पुढे आपण गेलं तर आपल्याला काहीच फायदा नाही. बरोबर. त्यांची तर अशी सिस्टम आहे ना हां. की तुम्ही ती लाईन जरी क्रॉस केली ना तुम्हाला इमिडिएट मेसेज येतो आणि ते घेतो. याला म्हणतात क्वेश्चन. तर फर्स्ट मला क्लास तो क्वेश्चन. प्रश्न म्हणजे पडलाय आता 70% नाही ॲग्री, एकदम छान क्वेश्चन. तर मला ते कळलं तुम्हाला क्वेश्चन? त्याचा आन्सर हवा. बरोबर आहे सर. हा प्रश्न कळला का? आवाज ऐकू आला ना तुम्हाला? आता आपल्याला याचं उत्तर शोधायचं की हे कसं झालं असेल. आता ओरिजिनली मी जे सांगितलं ना तोच विचार करा. इनपुट आहे, आउटपुट आहे आणि प्रोसेसर आहे आणि कंट्रोलर आहे. ती म्हणते त्याप्रमाणे गाडी जेव्हा लाईन आहे त्या 4 व्हीलरची तिथून रूट तोडला, लाईन क्रॉस केली की त्याला मेसेज येईल. बरोबर. आता मला एक सांगा, आता आपणच उत्तर काढूया त्याचं. गाडी जेव्हा इथून सिग्नलवरून पास होईल तेव्हा पास झाली हे समजण्यासाठी काय असेल? नंबर एक सेन्सर असेल. आता थोडा विचार करूया कुठल्या टाईपचं सेन्सर असेल? गाडी का नंबर सेन्स पण होतो. नाही. ऐक ना, आता आपण तुझा प्रश्न चांगला उच्चारला. आता उत्तर काढतो सगळ्यांकडनं. म्हणजे उत्तर देता देता तुम्हाला पण टेक्नॉलॉजी कळेल ना. काय क्या आवश्यकता है उसमें? नंबर आना चाहिए. तो नंबर पकड़ने के लिए क्या चाहिए? कैमरा चाहिए. कैमरा इनपुट है का आउटपुट है? कैमरा कैसा आउटपुट हो गया? कैमरा इनपुट हो गया ना, इनपुट ले रहा है ना वो. हाँ. सो कॅमेरा पाहिजे. अजून काय पाहिजे? लाइन कशी काय पडते? लाइन वो तो उससे तो क्या होगा, नंबर कैच होगा. क्रॉस लाइन केली ते कसं करायचं? अच्छा, कधी काही हॉटेलमध्ये गेल्यावर हात टाकल्यावर पाणी येतं माहिती तुम्हाला? काय असतं तिकडे? सेन्सर हा शब्द साधारण लोक बोलली ना, ज्यांना काही कळत नाही टेक्नॉलॉजी बद्दल, त्यांनी वापरला सेन्सर शब्द. ठीक आहे, तुम्ही काय सेन्सर आहे ते सांगायला. तुम्ही सगळे आता नोज आता ITI करून झाल्यानंतर डायरेक्ट डिप्लोमा मग डिग्री तुम्ही इंजिनियर पण होणार काय असं करून नाही. नुसतं ITI करून हां. तर ते बघूया. मी सांगतो पहिलं तर यांच्या तोंडात येऊ नये की नक्की सेन्सर तो काहीतरी डिटेक्ट व्हायला पाहिजे. बरोबर. सो डिटेक्ट होण्यासाठी इन्फ्रारेड सेन्सर असतात एक असतात. दुसरं असतं पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर. पॅसिव्ह मोशन डिटेक्ट करतात. गोल असतात ते PIR म्हणतो आम्ही त्याला. PIR पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर. त्याने काय होतं माहिती आहे, इकडनं गाडी इकडे गेली ना, मुवमेंट कॅच करते. मुवमेंट कळलं म्हणजे सेन्स झाला. आता आपल्याला सेन्स झाला, कोण पकडणार सेन्स झाला ते? सेन्सरचं इनपुट कोणाला असतं? सेन्सर कुठल्या सर्किटला? 3 गोष्टीच बोलतोय ना आतापर्यंत आपण. म्हणजे मायक्रो कंट्रोलरला असणार ना इनपुट. बरोबर की नाही? समजा हा मायक्रो कंट्रोलर आहे माझ्याकडे आहे तो असा बघा इथे आहे समजा. तर एक इनपुट सेन्सरचं आलं ह्याच्यात दिसणार ना इनपुट झालं. आता हा मायक्रो कंट्रोलर काय करतो सांगतो. तो इनपुट घेतो आणि तो म्हणतो, म्हणजे त्याने आतमध्ये कॅल्क्युलेशन्स होतं आणि तो सांगतो की इनपुट जर सेन्स केलंय तर कॅमेरा चालू कर आणि जी गाडी गेल्यावर कट झालाय, रूल तोडलाय, त्याचा फोटो काढ. एवढं करता येईल ना? कोण करणार हे? माझा कंट्रोलर आणि याचं प्रोग्रामिंग शिकणं हा तुमचा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकचा शेवटचा भाग. कळलं? त्यामध्ये मग प्रोग्राम लिहायचा. आता सेन्स झालं बरोबर, कॅमेराने सेन्स केलं. आता तो नंबर कसा काय ब्रॉडकास्ट होईल, त्या मालकाच्या मोबाईलमध्ये कसा जाईल? थोडा विचार करायला सांग. एक्सपेक्ट नाही करत मी तुमच्याकडनं उत्तर, पण विचार करा. सर हां व्हेरी गुड यार, व्हेरी गुड. 5-10 मिनिटात आणि PC पण येते. PC पण सगळे रोड पण घेतो.
अरे फर्स्ट क्लास सर, व्हेरी नाईस. आता एकदम ऍक्टिव्हली करू आपण. आता आपण 5 मिनिटात घेऊन येतो सगळ्यांना. हां ठीक आहे ना, बरोबर. आता याच्यामध्ये येतं डेटा. डेटा म्हणतो ना, ते सगळीकडे चालले ना दोन डेटा एनालिटिक्स, डेटा डेटा डेटा. तर तुम्ही आधार कार्ड जेव्हा हे करता, एनरोल करता, त्यावेळेला तुमचं नाव, तुमचं वय सगळं आहे ना आधार कार्ड. आधार कार्डमध्ये एक नंबर असतो बघा सोळा. तो नंबर काय असतो माहिती आहे? तो नंबर म्हणजे कोड नंबर असतो, बरोबर. तुम्हाला लायसन्स दिल्यावर तुम्ही आधार कार्डला लावता. मग लायसन्स तिथे आलं, त्याच्यावर गाडीचा नंबर प्लेट असतो, नंबर असतो गाडीचा. आता मजा बघा, तुम्ही गाडी रूल तोडला की UID जो असतो म्हणजे युनिव्हर्सल आयडेंटिफिकेशन नंबर, UIN म्हणतो. तो UIN जो असतो ना, तो कॅप्चर केला जातो आणि डेटा गव्हर्नमेंटच्या सर्व्हरवर असतो. सर्व्हरचा अर्थ डेटा असतो एकदम, म्हणजे गव्हर्नमेंटकडे सगळा डेटा आहे. तेवढ्या वेळामध्ये तो फाइंड आउट केला जातो. त्याच्यातनं त्याचा लायसन्स ID काढला जातो. तिथे त्याचा मोबाईल, रजिस्टर्ड मोबाईल नंबर असतो. त्या रजिस्टर्ड मोबाईलला SMS सर्व्हिस असते आणि मग त्या SMS सर्व्हिसने तो त्याच्या याच्यावर येतं की यू हॅव ब्रोकन द रूल अँड युअर चलन विल बी कट अँड यू हॅव टू पे $100. त्याला नंतर इमिडिएटली जीपे, UPI ने पैसे भरावे लागतात. अदरवाईज पुढच्या ह्याच्यामध्ये ते त्याला स्टॉप करतात. नंबर 1 पुढची टेक्नॉलॉजी, त्याला भरावे पण लागत नाही. त्याच्या अकाउंटवर रोडच्या लोकांनी ऑलरेडी रजिस्टर्ड करून ठेवलेलं असतं. जसं तो क्रॉस करेल ना, पैसे कट होतात. म्हणून तिकडे नियम चांगले पाळले जातात. पोलीस नाही, माणूस नाही, काही नाही. तुम्ही रूल तोडा, पैसे कट. तुम्ही रूल तोडा, पैसे कट. तुम्ही लेफ्ट काढली, पैसे कट. तुम्ही राईटला गेला, चुकून पैसे कट. त्यामुळे तिथे लोक 10 वेळा विचार करतात एखादा रूल तोडा. टेक्नॉलॉजी कळली तुम्हाला. सो इनपुट आहे AI सेन्सर, नंतर एक कॉम्प्युटर सेन्स करणारा, नंतर एक कॉम्प्युटेशनमधला डेटा, नंतर त्याला SMS सर्व्हिस. मोठ्या कंपन्या असतात, ते सगळं बनवतात. त्याच्यामध्ये कम्प्युटर नेटवर्किंग असतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असतात, त्याच्यामध्ये तुमचे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर असतात, त्याच्यामध्ये सिव्हिलवाले असतात, त्याच्यामध्ये मेकॅनिकलवाले असतात. सगळी इंजिनिअरिंग एकत्र होऊन एक प्रोडक्ट तयार होतं. कळतंय? तुमचा पार्ट काय त्याच्यामध्ये? सेन्स करणारे सेन्सर समजून घेणं, कम्प्युटरप्रमाणे कॉम्प्युटेशन करून घेणं, प्रोग्राम लिहिणं, त्याच्यातनं आउटपुट काढणं आणि त्याप्रमाणे का. आता साधं सिम्पल आहे, बूम बॅरियर असतं ना, तो टोल नाक्यावर काय असतं काचेवर आलेलं आहे ना, तो काढते आहे का, इनपुट आहे का आउटपुट आहे. बरं, आता कळायला लागलं ना तुम्हाला. आता बरोबर, याला 15-20 मिनिटापूर्वी कळत होतं का हे सगळ्या गोष्टी? नाही. आता सॉरी, हे पहिले कंप्लीट करूया. तो बूम बॅरियर काय असतं? अरे कार्ड आहे, मोबाईलने पैसे टाकलेले असतात, कार्डमध्ये भरलेले असतात, बरोबर. 1000 रुपये आहे, तो गाडी क्रॉस केली, हायवे क्रॉस करतोय. बूम बॅरियरला कसं कळतं पैसे भरले उघडा? आउटपुटला काय असेल तिकडे? बॅरियरला काय असणार? मोटर आहे ना तिथे, सर्व मोटर, दांडा पडलाय, बरोबर. कार्ड कॅच केलं, दांड्याला कसं कळतं आता याने पैसे भरले तिकडे जाऊन? पुन्हा सेन्सर शब्द वापरला की नाही? म्हणजे सेन्सर आला सगळीकडे आहे ना. तिथे कुठला सेन्सर असेल? नाही, तिथे मॅग्नेटिक सेन्सर असतो. गाडी अशी रिंग असते, बारकाईने बघा करते. मॅग्नेटिक सेन्सर असतो, त्याला HAL सेन्सर म्हणतात. कुठलं पण मॅग्नेट, कुठलंही लोखंड त्याच्या तिकडे गेलं, कार लोखंड आहे ना, लोखंड तिकडे गेलं की ते मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतं. आणि ते मॅग्नेटिक फील्ड जनरेट केलं की समजायचं गाडी तिथे आलेली आहे, बरोबर. आता ती गाडी जी आहे त्याने पैसे भरले, भरल्यानंतर ही गाडी हे पैसे कंट्रोलर सांगतो मोटरला, सर्व मोटरला उघड, ते उघडतो.
उघडल्यानंतर तो जेव्हा पास होतो त्यावेळेला ती गाडी गेली, दुसरी गाडी ही प्रोग्रामिंगने चालते, कळलं? आणि जर का कोणी समजा पैसे भरले नसतील तर ते उघडणार. मग कधी कधी तो माणूस आतमध्ये पैसे घेतो बघा कॅश, ते का घेतो मग त्यावेळेला? तो उसको डबल पैसा भरना पड़ता है कैश में, माहिती आहे? असा रूल आहे, बरोबर आहे सर? असं आहे ना. सो ज्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि त्याला जर सर्व्हिस पाहिजे असेल त्याला तो पास करणार. सो दिस इज कॉल्ड सिस्टीम. त्याला इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे आणि हे तुमचं काम आहे. आज आपण काय करायचं? कंट्रोलर शिकायचं, सेन्सर शिकायचे आणि ॲक्च्युएटर्स. तीन गोष्टी एक 10-15 एक्सपेरिमेंट बघू तुम्ही, जितके तुम्ही हुशार असाल तेवढं तुम्हाला करता येईल. बघूया आता आपण खाली तिथे ऐकून घ्या. आता मी काहीतरी बोलणार होतो आणि त्यानंतर हां. सो एक इनपुट आउटपुट डिपेंडिंग ऑन द आर्डिनो सॉफ्टवेअर. आणि मी तुम्हाला साईट दाखवणार, मी तुम्हाला प्रोजेक्ट सिलेक्ट कुठून करायचं ते दाखवणार. त्यानंतर पुढचं वर्ष आहे ना ते दाखवणार. आता चालू आहे ना तुमचे एक्झिबिशन्स हे ते वगैरे. हां, तर त्यावेळेला काय लॅव्हेंडर रोडला पुण्याला माहिती आहे का? लॅव्हेंडर रोड कुठे येते? एकच आपल्याला लॅव्हेंडर रोडला. आणि मग ह्या का नाही बोल म्हणजे कोणतं अशी म्हणजे आश्चर्याची गोष्ट झाली. सो या वर्षभरामध्ये किमान 15 ते 20 वेळा तरी लॅव्हेंडर रोडला जायचं, दुकानांमध्ये जायचं, नवीन नवीन सेन्सर आलेले बघायचे, कंट्रोलर बघायचं, थोड्या वेळ वस्तू आणायच्या, कनेक्ट करायच्या, लावायच्या, आउटपुट काढायचं, हे सगळे धंदे करायचे. तेव्हा कुठे तुम्हाला असं शिक्षण मिळेल ज्याने तुम्हाला नोकरी मिळेल. एंड काय आहे आपला? एंड रिझल्ट काय? एंड रिझल्ट काय? एंड रिझल्ट म्हणजे शेवटी काय पाहिजे आपल्याला? पाहिजे आहे ना? घरी ना मी मांडी करत नाही बसायची आहे ना? नक्की ना? कोणाला ॲक्टर व्हायचं आहे, कोणाला डान्सर व्हायचं आहे, कोणाला सिंगर व्हायचं आहे, ते व्हायला काय हरकत नाही. तर त्यांना जर ते व्हायचं असेल तर तरी देखील पैसे तर लागणार ना. तो पॅशन असतं ना, पॅशन ते महत्त्वाचं. सो आज मी तुम्हाला एवढं सगळं शिकवणार. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय आयुष्यात जे काय बनायचं असेल ते तुम्ही मग बना. ठीक आहे? चलो मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या, तुम्ही देशाची ताकद आहात. हां, ते कधीच विसरू नका. ठीक आहे? सो कमिंग बॅक टू आपण पुढे जाऊ. हे दिसतंय तुम्हाला? नुसते चित्र बघत राहा. हे काय इव्हॉल्युशन म्हणतो ना आपल्याला, मोबाईल फोन आल्यावर सगळंच बदललं ना पूर्ण. तसंच आता हा एक शब्द महत्त्वाचा आहे. पहिलं स्टीम इंजिन होते. स्टीम इंजिन म्हणजे वाफेचं इंजिन. त्याला इंडस्ट्री 4.1 म्हणायचे. काय म्हणायचे? 4.1. दुसरं जे होतं त्याला काय, ते काय आहे? सॉरी, ते 1.0. 1.0 पहिलं जनरेशन स्टीम इंजिन, वाफेवर चालणारं इंजिन. त्याचा काही कालावधी होता 1700च्या सालात. दुसरं काय होतं? सेकंडवालं ज्या वेळेला कार आल्या ऑटोमोबाईल त्याला म्हणतात 2.0. किती? तिसरं काय आलं? कम्प्युटर आले सगळे, त्याला म्हणतात 3.0. आणि आता सध्या चाललंय ते 4.0 चौथं. त्याच्यात काय आहे? सायबर सिक्युरिटी आहे ना, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, IoT, सायबर सिक्युरिटी, हे सगळं आता. आपण कुठल्या जनरेशनमध्ये आहोत आता? 4.0. मोस्ट प्रॉब्ली अजून 2-3 वर्षानंतर आपण 5.0 मध्ये जाऊ. इंडस्ट्री 4.0 शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे? त्यासाठी ते दाखवलं पटापट. आता एक सगळं कार्टूनचं सध्या जाऊ दे. बघा किती प्रकारचे सेन्सर आहेत ना, मोशन, पोझिशन, प्रेझेन्स, प्रॉक्सिमिटी, इलेक्ट्रिक, सगळे वेगवेगळ्या टाईपचे सेन्सर्स आहेत. आता या पृथ्वी तलावर जेवढे प्राणी आहेत एक अंदाजे 10 बिलियन 13 बिलियन काय असेल, इतक्या वेगाने सेन्सर पसरत आहेत ना की त्यांची संख्या पृथ्वीवर असलेल्या प्राण्यांपेक्षा जास्त होणार आहे. 10 बिलियन 13 बिलियन. 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 10 बिलियन 13 बिलिय
कळलं मी काय बोललो ते? आता तुमचा फोन जरी तू उघडला असता लोक बरोबर, ओला एक प्रोसेस झाली, वापरणारे कोण? पीपल. म्हणजे जर तुम्ही इथे लक्ष देऊन बघितलं ना तर हे बघा, मोबाईल डिव्हाइसेस ॲप्लिकेशन्स, सिक्युरिटी, एनर्जी, सप्लाय चेन म्हणजे तुम्ही ॲमेझॉनवर काहीतरी मागवता बरोबर ना, कसं काय तुमच्या घरापर्यंत ती वस्तू येते, मध्ये काय प्रोसेस असते की तुम्ही शेवटी काय केलं, तुम्ही वापरला मोबाईलवरनं तुम्ही स्कॅन केलं, तुम्हाला दुनियाभरच्या गोष्टी मिळाल्या, ते तुम्ही क्लिक केलं, ते पैसे कट झाले, ते ॲमेझॉनकडे थोडे पैसे गेले, तिथून ती माहिती गेली काही रिटेलर्सकडे, रिटेलर्सने ते तुमच्या भिवंडीच्या काय म्हणतात त्याला वेअरहाऊसमध्ये तिथे फाइंड आउट केलं, तुम्हाला 10-15 ऑप्शनमध्ये तुम्ही एक किती बाकी प्रोसेस असते, आणि मग ते तुम्हाला सांगतात की 20 तारीखला तुमचं सामान येणार, मग तुम्ही ट्रॅक करू शकता. ट्रॅक करणं म्हणजे काय, पुन्हा ते सेन्सर आले, ट्रॅक करतात, सामान इकडे आलं, भिवंडीला पोचलंय, गाडीत आलंय, दरवाजापर्यंत आलंय, स्विगी हातात, हे सगळे प्रोसेस आहेत, वापरणारी पीपल आहे. दिस इज व्हॉट इज टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, ह्याच्यामध्ये कम्प्युटर आहे, ह्याच्यामध्ये कम्प्युटर नेटवर्क आहे. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिकची लोक आहोत, तर आपलं काम आहे सेन्सरकडनं सेन्स करणं, त्याला कनेक्ट करणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं. ड्रायव्हरचा मोबाईल सेन्सर आहे ना, आपला मोबाईल सेन्सर आहे. ओला सॅटेलाईटवरनं ते ट्रॅक करतात, त्यांचं स्वतःचं कम्युनिकेट करतात. म्हणजे सेन्सर, प्रोसेसर, कम्युनिकेशन आणि आउटपुट काय, तर तुम्हाला गाडी आधी सामान आलं तुमच्या जेवण आलं तुमच्या इकडे आहे ना, मग त्याला रजिस्टर्स वगैरे असं ते हा प्रकार आहे. आता घर घराचं आपण हे काय साधं घर आहे, पूर्वीचं ऑटोमेटेड घर म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे त्यावेळेला पण सेन्सर होते, पण ते कसं माहिती आहे, आता समजा PI सेन्सर इथे लावतो, आतमध्ये आलो आपण, लाईट चालू झाली, तिथून बाहेर गेलो, लाईट, हा झाला साधा सेन्सर जे आत्ता हे घर. आता मी त्याला काय केलं, आता मी ते लाईन आले तर ते काय माहिती का, RF सिग्नल, वायफाय सिग्नल. म्हणजे मी घराच्या जवळ आलो की माझा AC चालू होतो. लक्षात येते का, पूर्वी काय होतं, सेन्सरमध्ये 2 प्रकार असतात. एक असतो ॲक्टिव्हवाला, म्हणजे आत गेलो लाईट चालू झाली. पण विचार करा, मी आहे समजा, मी ठाण्यात माझं घर आहे, मी स्टेशनला आहे हां, आणि मला घरातला AC चालू करायचा, तर मी तर नाही आहे घराच्या AC जवळ, मग मी कसं करणार, तो मी मोबाईलने माझ्या घराच्या वायफायला कनेक्ट होणार, वेब सर्व्हिस म्हणतात बरोबर. आणि मग तिथे गेल्यानंतर मला दिसणार ते AC, तुम्ही ऑन करा, तिथे ऑन होणार. आलं काय, मध्ये काय आलं, प्रोसेसर आलं. पण अजून एक गोष्ट ॲड झाली पहिल्यापेक्षा, कुठलं, इंटरनेट, दॅट इज IoT. म्हणून त्याला इंटरनेट ऑफ थिंग म्हणतात. पहिलं थिंग होतं, थिंग म्हणजे वस्तू, त्याला इंटरनेट जोडलं ते IoT. एवढं सिम्पल आहे. जरी ते बोलायला सिम्पल असतं तरी ते कॉम्प्लेक्स असतं. तर हे झालं. आता बघा, हे असं असतं, हा तुमचा सेल टॉवर आहे, हा तुमचा फोन आहे, आणि या घरातला लाईट आहे, आणि हे तुमचं मायक्रोफोन आहे. इथे तुम्ही काम करता, इथे कॉम्प्युटर नेटवर्कवाले काम करतात, राउटर वगैरे, इथे सॅटेलाइट कम्युनिकेशनवाले काम करतात, इथे फोन मोबाईल टेक्नॉलॉजीवाले काम करतात, आणि इथे पुन्हा इलेक्ट्रॉनिक्सवाले काम करतात. कारण लाईट पेटतो ना, लाईट, इलेक्ट्रॉनिक्स, ट्रान्झिस्टर्स, हे जे तुम्ही शिकताय ना, तसं त्या ट्रान्झिस्टर वगैरे हे पण सगळं महत्त्वाचं असतं. कारण रिले, ट्रान्झिस्टर्स, सर्किट्स, पॉवर सप्लाय, पॉवर सर्किट, हे मोबाईल आहे आणि मोबाईलचे सेन्सर्स. आणि मोबाईल रिपेअरिंग जरी वेगळं असलं तरी इलेक्ट्रॉनिक्सचीच मुलं मोबाईल रिपेअरिंग करत असतात बरोबर. तुमचा स्पीकर तर चेंज करायला यायला पाहिजे ना,
उघडणार कोण? स्पीकर शेवटी आपल्याशीच कनेक्टेड आहे, टचच होत नाही. तर कपॅसिटिव्ह टच आपल्याकडे आहे. तो खूप वास्ट स्कोप आहे आपल्याला, पण ते अभ्यास केला. ठीक आहे, चल पुढे आता जरा फास्ट जातो मी. आता आलो आपण इकडे आपल्या ओरिजिनल काम. हे कुठे बघितलेलं तुम्ही आता तिकडचं? आता दाखवलं ना खाली. हे काय आहे आता? हे काय बनवलंय? काय कशाच असेल? काय होईल? बोला ना तुम्ही, नाचता तुम्ही, बोला. काय चुकलं तरी हरकत नाही. समजा हात लावला इकडे, इथे हात लावला, ह्याच्यावर काय होईल? ऍक्शन काय होईल? LED ऑन होईल. आता मला सांगा, बाजारात काही स्विच लॅम्प असतात माहिती, टच केलं की चालतो आहे ना, परत टच केलं की बंद होतो. आलं ना, प्रोडक्ट झालं ना ते. आता टच केलं की चालतो आणि टच केलं की बंद. टच करणं म्हणजे काय? सेन्सर. टच म्हणजे सेन्सर ना, इयर टच हे सगळे सेन्सर आहे. सो हा काय बनवला छोटा टची फील लॅम्प बरं ना. आता LEDच्या जागी तुम्ही रिले लावा, 5 व्होल्टचा रिले. रिलेने काय काय चालवतो आपण? 230 व्होल्ट चालवतो ना. मग 5 व्होल्टनी रिले ऑन होतो, 5 व्होल्टनी LED पण ऑन होतो. रिले ऑन झाला आणि त्याला तुम्ही मोठा स्विच लावा, तर काय होईल? टच केल्यावर काय होईल? मोठा बल्ब ऑन होईल, 230 व्होल्ट. टच केल्यावर मोटर चालू होईल, टच केल्यावर मोटर बंद होईल. पण टच कळेल कसा? टच कळेल एक तर सेन्सरने. सेन्सर तर आता साधा ॲल्युमिनियमचा तुकडा आहे ना, सेन्सरच आहे ना. इट इज दॅट सिम्पल. मुद्दा म्हणून ते चित्र दाखवलं. ते संध्याकाळी 3 वाजता ते मला परत द्या. ठीक आहे, 1, 2 आणि यापैकी एकीला बोलव. 3 जणी एका पिशीवर बसायचं. किती? 3. मला वाटतं एखादं बाकी राहील ते बोललेलं परत. हा, अजून गोष्टी मदत करायला या ना. काय 2 आहेत ना बॅच? कशाला बोलवते आता? जेवढे आहेत तेवढे आहेत. आता कोणाला ॲड नको बोलू. कसं सुरू करशील बघा. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परफेक्ट. 10 बरोबर. आणि किती दिले तुला? हातात एक आहे ना तुझ्या? नाही, हे असे की 1, 2, 3, 4, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बरोबर. चलो, जितके PC आहेत ना, आता एक काम करा. आता थोडासा गोंधळ होणार, फक्त आवाज कमी करायचा, ऐकायचं जास्त. आता मी हे ऑन करतो. आता प्रोसिजर बघा मी काय करतोय आणि तुम्हाला ती करायची आहे. प्रत्येकाने काय करायचं आता? हे असं सगळ्यांच्या समोर असं आहे. जस्ट लिसन केअरफुली. मी काय बोलतो ते लक्ष देऊन ऐका. जराही गडबड नाही करायची. सुरुवातीला गडबड झाली ना तर प्रॉब्लेम होतो. पहिलं हे तुम्हाला थोडंसं कम्प्युटर येतं ना तुम्हाला का? कम्प्युटरमध्ये गडबड नाही येत. येतं थोडा. फोल्डर बनवता येतं. फोल्डर कम्प्युटरच्या आतमध्ये फोल्डर बनवतो बघा. कसं बनवायचं दाखवतो. हे असं आहे ना, हा समजा माय PC. ठीक आहे, त्याच्यामध्ये माझ्या याच्यात C आहे, तुमच्या याच्यात C असेल किंवा D असेल. ठीक आहे, इथे राईट क्लिक करायचं, न्यू म्हणायचं. बरोबर. न्यू मध्ये इथे फोल्डर लिहिले बघा. फोल्डर न्यू फोल्डर आलं. इथे मी लिहिलं ठाणे IT THANE आणि अंडरस्कोर मला काही म्हणा IPI. बरोबर झालं की नाही? बघ खाली सगळ्या शेवटी हे करून
एकदा क्लिक केलं इकडे तुम्ही की तुमचं फोल्डर तयार करा. त्या फोल्डरमध्ये काय आहे का? सगळ्यांनी पहिलं फोल्डर तयार करा. कसं करायचं माहिती का? वर आय नो मी मला सांगितलं की सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम होतो. प्रोसिजर मी सांगणार, तुम्ही ऐकणार. तुम्ही लोक काय माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम? डिस्ट्रॅक्शन खूप आहे. ती मुलगी तर म्हणते मी लूपमध्ये गेली, तिला तर काय आठवतच नाही. तुम्ही लोक ते मोबाईलमुळे ना गडबड आहे तुमच्या जनरेशनचं, काय खरं नाही. ते असं आहे सगळ्यांकडे. ओके, आता मी सांगतो तसं एक करायचं. नंबर 1, फाईलमध्ये जा, एक्झाम्पल्समध्ये जा, बेसिकमध्ये जा आणि ब्लिंकमध्ये. आणि प्रत्येकाच्या समोर स्क्रीनवर हे आलं पाहिजे. हे आलं पाहिजे, बाकी पुढे जायचं नाही अजिबात. आलं सगळ्यांच्या समोर? कोणाचं नाही आलंय आता सांगा. आलंय तुमचं? ऑल ऑफ यू? होल्ड ऑन, डोंट डू इट एनिथिंग नाव. मी सांगता स्टेप बाय करायचं तर स्टेप बाय स्टेप करा ना. इथे बघा, आता लक्ष द्यायचं. फाईल सेव्ह ॲज हे सेव्ह आहे आणि सेव्ह ॲज हे ओपन झालं सांग बघू मला. हे सगळ्यांचं ओपन झालं, सगळ्यांचं असं ओपन झालं पाहिजे बॉक्स. याच्यामध्ये तुमचं फोल्डर आहे. जसं माझं आता IT आहे, काय होतं ठाणे IT, बरोबर? बरोबर, इथे C मध्ये माझ्याकडे ठाणे IT, बरोबर? तसं तुमचं फोल्डर ओपन झालंय का सांगा, दाखवा. खूप गंभीरपणे करतायत एकदम. हो, त्यांना सगळ्यांना खूप मोठं व्हायचं आहे लवकरात लवकर. तर मग वेळ मला ते वेळ सगळं शिकवत बसायला. दिसत नसेल तर इकडे ये बा. होय का? माहिती आहे तुम्हाला ॲडमिशनसाठी पळवताय. कारण आजचं जर तुम्हाला जमलं ना तर तुम्हाला 100 असे कार्यक्रम करता येणार आहेत. हां, मला सांगायचं पुढे शोधून आला. सो चलो फटाफट करा लवकर. व्हेरिएबल्स वगैरे ते काढून लागतो. फक्त तिथे लिहिलेलं टाईप करायचं. काय बोलतो, काय म्हटलं एक मिनिट. ते सगळं काढण्यापेक्षा नवीनच प्रोग्राम लिहि ना पटकन. जो जुना प्रोग्राम आहे तो लिहित बसतो. सर विधीनं ग्रुप पाहिजे ना. आम्ही त्या 2 कोलनच्या मध्ये ॲड करायचे. Put it inside the colon, not outside the colon. कोलनच्या आतमध्ये इथून कोलन आता हाच प्रोग्राम आहे. समजा हाच आपला आत्ताचा जो प्रोग्राम आहे ना, तोच प्रोग्राम बघा. काय झालं? हां, ते नाही, खालचं थांबा. स्लाईड आहे ना खाली.
हां या करेक्ट ओके ना. सो जस्ट राईट डाऊन. पुस्तक ठेवा साईटचं नाव लिहून घ्या आणि प्रोसिजर बघून ठेवा मी कसं करतोय ते. सेम प्रोग्राम आहे ना आता आपण करतोय ना तो त्या इंटरनेटवर कसा करायचा ते दाखवतो. सो इथे लिहायचं टिंकर कॅट कान बड़ा रखने का और सुनने का मैं जो बोल रहा हूँ. थिंकर कॅट इथे आहे ना समोर तुमच्या टिंकर TINKERCAD.com. ठीक है, इतना हो गया. सुनो अभी इतना हो गया. उसके बाद सबके पास जीमेल है ना तुम्हारे पास लॉगिन करने का और इधर लिखने का पर्सनल अकाउंट. अभी तुम लोग का ॲक्च्युली तुमचं ना DBTचं अकाउंट असतं पण आता ते लॉगिन घ्या वगैरे त्याला वेळ लागेल. त्यापेक्षा तुम्ही पर्सनल अकाउंट आणि साइन इन विथ गुगल बरं लिहून घ्या पाहिजे तर नंतर चुकायचं नाही. साइन इन विथ गुगल केलं इट विल ओपन डायरेक्टली. आता का ओपन होत आहे माहिती आहे कारण मी ऑलरेडी गुगलला केलं आहे ना. तुम्हाला कदाचित हे द्यावं लागेल. आम्ही मी त्याच्यातनं लॉगआउट होतो. लॉगआउट झालं तर परत मला गुगलचं हे तुम्हाला जीमेलला गेले ना की तो जीमेलचा पासवर्ड विचार. पासवर्ड टाकला की लॉग इन होतं म्हणजे तुम्ही इकडे आलं. इथे आल्यावर ना आपण जायचं डिझाईनमध्ये. कुठे जायचं डिझाईनमध्ये जायचं. डिझाईनमध्ये गेल्यावर आपण जायचं सर्किट्समध्ये. ठीक आहे, हे आलो सर्किटमध्ये. ठीक आहे, आता इथे बघा सगळी जुनी सर्किट यासारखीच आहेत ना सगळी दिसते ना तुम्हाला आर्डिनो. आता आपल्याला नवीन बनवायचं आहे सर्किट. ठीक आहे, मग जायचं क्रिएटमध्ये सर्किटमध्ये जायचं. लिहून घेता आहे ना. मग हे असं ओपन होईल. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे आर्डिनो वापरतोय ना आपण. मग इथे लिहायचं आर्डिनो. असं लिहिलं की तुम्हाला इथे आर्डिनो दिसतं. हे बघा दिसला आर्डिनो. त्याला घ्यायचं बघा मी माऊसने उचलला आणि इथे आणून सोडून दे. माऊस प्रेस करायचा आणि तिथे आणून सोडून द्यायचं म्हणजे आर्डिनो तुमच्या समोर आला. आता तुम्हाला काय लागणार ब्रेडबोर्ड माहिती आहे ना तुम्हाला. समजा हा ब्रेडबोर्ड घेतला मिनीवर स्मॉल हा इथे ठेवला. आला ब्रेडबोर्ड. तुम्हाला ब्रेडबोर्ड वापरायला येतो ना. आता आपल्याला पाहिजे आहे RGB LED. ठीक आहे, सो आपण लिहिणार RGB LED. ठीक आहे, हा बघा हा आला इकडे. हा मी डायरेक्ट RGB LED दाखवतोय. तुम्ही एक LED लावून तर कधी पण करू शकता. आता मला मुद्दामून तो जो प्रोग्राम आहे ना आपण केलेला तो करायचा आहे म्हणून मी दाखवतो. RGB LED मध्ये आपल्याला लागणार आहे 220 ओम रेजिस्टर बरोबर ना. त्यानंतर सो इथे लिहायचं रेजिस्टर. त्या रेजिस्टरला आणायचं इथे ठेवायचं. आता इथे ना पहिलं तर हे बघा इथे ग्रीन आहे दिसलं ग्रीन. इथे ब्ल्यू आहे इथे ब्ल्यू आहे. इथे कॅथोड आहे आणि इथे काय रेड आहे. कॅथोडला आपल्याला लावायचं आहे काय रेजिस्टर. सो हे इथून उचलला कॅथोडला लावला बरोबर. त्याच्यानंतर ही पिन घ्यायची आणि ग्राउंडला जोडायची बघा. असं क्लिक करायचं सोडून द्यायचं की वायर जॉईन होते बघा. असं क्लिक करायचं पाहिजे तिथे वायर तुम्ही नेऊ शकता आणि इथे नेऊन सोडू शकता. इथे नेऊन इथे सोडून डिलीट करायचं असेल तर इथे सिलेक्ट करायची वायर सिलेक्ट करायची आणि डिलीट करू.
ठीक आहे. आता याच्यामध्ये ना इथे बघा 5 व्होल्ट आहे, दिसलं तुम्हाला इथे 5 व्होल्ट 5 व्होल्ट, इथे ग्राउंड दिसलं. इथनं एक ग्राउंड घ्यायची आणि ब्रेडबोर्डचं तुम्हाला कनेक्शन माहिती आहे, म्हणजे इथे ग्राउंड लावता येईल आपल्याला, बरोबर की नाही. सो हे झालं तुमचं ग्राउंड. हां, त्याच्यानंतर इथे 5 व्होल्ट आहे, इथून 5 व्होल्ट घेतला, इथे लावला 5 व्होल्ट. आता आपल्याला माहिती आहे 3 नंबरला आपण कुठला LED लावलाय, रेड. त्याच्यामध्ये रेड कुठे आहे, इथे आहे, बरोबर ना. इथून एक वायर घेतली, इथे नेली, इथे नेऊन लावली 3 नंबर, बरोबर. इथे कुठली LED आहे, ब्ल्यू. ब्ल्यू किती नंबरवर आहे, इथून घेतली, इथे आली, इथे आलो आणि इथे 5 वर, बरोबर. नंतर काय आहे, ग्रीन. ग्रीन किती नंबरवर आहे, आता हे चांगलं करत जा, नंतर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा हे चांगले कॉर्नर विर्नर बनवून झालं. कनेक्शन ओव्हर. कुठे पण एका ठिकाणी रेजिस्टर लावलं तर चालतं. आता प्रोग्राम, मग जायचं इथे कोड, ठीक आहे. इथे बघा कोड आहे, कोड लिहिलेला. त्या कोडमध्ये ना 3 टाईप आहेत. एक आहे ब्लॉक्स, एक आहे ब्लॉक प्लस टेक्स्ट आणि नंतर आहे टेक्स्ट. आपण काय प्रोग्राम लिहितोय ना हाताने, मीन्स इट इज टेक्स्ट. टेक्स्ट कंटिन्यू, येस. हा एक जुना प्रोग्राम आहे. आता मी काय करतो, तिकडचा जो प्रोग्राम आहे माझा तो इथे आला, हा ड्युएल, बरोबर. हा प्रोग्राम उचलला, इकडून सिलेक्ट केला सगळा, कंट्रोल C केला आणि इथे आणून याला डिलीट केलं, सिलेक्ट करून आणि कंट्रोल V केलं की इथे पेस्ट झालं, बरोबर. आता इथे मला मोड करायचं आहे, आरामात. पाणी पी का बाहेर, हॅलो. सो 6 केलं इथे. हां, त्याच्यानंतर 3 लो 3 हाय 5 लो 5 हाय आणि खाली काय लिहायचं, आता 2 लाईन टाकायच्यात ना अजून. कंट्रोल C, कंट्रोल V, 6 लो आणि 6 हाय, बरोबर ना. ठीक आहे. सो हे झालंय प्रोग्राम रेडी. ओके. आता आपल्याला फक्त इथे लिहायचं स्टार्ट सिम्युलेशन, बाकी काही नाही. बघा आता इथे लिहिलं वर स्टार्ट सिम्युलेशन, क्लिक करायचं. हा वेगळंच रंग येतोय. हो सॉरी, हा तर इंडस्ट्रीवाला नाही आहे ना, हा साधा आहे. कळतंय का आपलं काय, तो बोर्डवर देतोय, बोर्डवरच आहे. आपल्याला उलट लिहायला लागेल का, मोठं. हा, फक्त इथे हाय करायला लागेल, खाली लो करायला लागेल. इथे हाय. आपलं 2:30चा वेळ सांगून गेला आहे. 1 मिनिटापूर्वी झालं. आय एम ऑन द वे नाउ. इथे शिकवायसाठी विसरून जातो ना, ते दाखवतो. त्यानंतर इथे पण हाय, ठीक आहे. आणि इथे लो. मैं करेक्ट नाव, कारण एक माझं किट नाही आहे ना, हे तर नॉर्मल LED बाजारात आणलं ना तुम्ही, बरोबर की नाही. नाव जस्ट सी. हे काय प्रॉब्लेम, ग्रीन असं काय दिसतो नाही, रेड ब्ल्यू ग्रीन तिन्ही दिसत आहे. इट शुड प्रॉपर 3 हाय लो 5 हाय लो 6 हाय लो. ओके. हा कॉमन कॅथोड आहे का कॉमन एनोड आहे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट.
RGB ग्राउंड आहे ग्राउंडला लावले ना आपण. येस. अच्छा हा 1K आहे. ओके दिस इज 220 ओम. 220 ओम आहे ना. मी 1K लावला होता ते तुम्हाला दाखवायला विसरलो मग नंतर. आता बरोबर तो ग्रीन जरा वेगळा दिसतोय का तो ह्याच्यामुळे असेल स्क्रीन नाही स्क्रीनचा VGA इफेक्ट असतो. हा तो VGA इफेक्टमुळे असेल. पण इट इज आता जो दिसतोय त्याप्रमाणे रेड हा थोडंसं ते कलर वेगळा दिसतोय. पण एनिवे तुम्हाला कळलं ना काय आहे ते. हां सो लाईक दॅट तुम्हाला कशाची गरज नाही आहे, कशाची तुमच्या कंपोनंटची गरज नाही, काय नाही काय नाही काय नाही. ओके. आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आपला सिलेबस तुम्ही आपण एक नंतर startingelectronics.com. सो स्टार्टिंग इलेक्ट्रॉनिक्स ओपन करायची. startingelectronics.org.com बरोबर. याच्यामध्ये इथे लिहिले बघा आर्डिनो ट्युटोरियल फॉर बिगिनर्स लिहिले ना इथे. आणि इथे लिहिले आर्डिनो प्रोग्रामिंग कोर्स. पहिला कोर्स तुम्ही करायचा आर्डिनो ट्युटोरियल. हा ओपन करू. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट बरोबर. आर्डिनो घ्यायचा, LED घ्यायचा, रजिस्टर घ्यायचा. दाखवलं की नाही ते बघ. ॲडव्हर्टाईज तर येणार. याच्यात त्यांनी सगळी माहिती दिली आहे. हा ब्रेडबोर्ड तुम्हाला माहिती आहे. वायर्स या सिंगल स्टँड वायर्स आहेत. एवढ्या गोष्टी लागतात. पॉट, सेन्सर्स. ठीक आहे. त्यांनी हे सांगितले की एवढ्या गोष्टी घ्या. बाकीच्या तर असतात तुमच्याकडे प्लायर बी असेल. हाऊ टू इन्स्टॉल. आता जे काम मॅडमनी केलं इन्स्टॉल करायचं त्याची प्रोसिजर इथे दिली आहे बघा. किती साईटवर कुठल्या जायचं, कुठून इन्स्टॉल करायचं बरोबर. ही प्रोसिजर करा. ही एक अजून एक साईट लिहून घ्या arduino.cc.com. त्याच्यावर सॉफ्टवेअर आहे ते पण दाखवून देतो. साइट है arduino.cc सॉफ्टवेयर आर्डिनो. ये एकदम पॉप्युलर साइट आहे. दिसते का तुम्हाला. याच्यामध्ये सॉफ्टवेअर मध्ये जायचं आणि इथे दिले आहे बघा आर्डिनो IDE म्हणजे काय. क्या बात है. 10th स्टँडर्ड और 12th स्टँडर्ड. 12 इलेक्ट्रॉनिक्स. काय होतं. सायन्स होतं 11वी-12वी. लक्षात कसं काय ठेवलं. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हॉल्वमेंट परफेक्ट एकदम शब्द. नाईस. सो पॉइंट इज IDE इज बऱ्याच प्रोफेसर लोकांना पण IDEचा फुल फॉर्म माहीत नसतो. सो वे आय लाईक इट बिकॉज शी रिमेंबर्ड. सकाळी सांगितलेलं. सो इथे क्लिक करून इथे बघा इथे विंडोज लिहिलं. विंडोज लिनक्स. आपल्याला विंडोजमध्ये जायचं असतं. ठीक आहे. आता आपण इंडियन नेव्ही फुकट पाहिजे ना आपल्याला. इथे अदर्समध्ये जायचं. कॉन्ट्रीब्यूट जस्ट डाउनलोडला जायचं. कारण तुम्ही तर देणार नाही $10 $50 बरोबर. तर जस्ट डाउनलोड केलं तर सॉफ्टवेअर डाउनलोड होतं फ्रीमध्ये वापरायला. डाउनलोड झालं की
क्लिक केलं की हे असं हे ओपन होतं. पुढे पास करा ना, पुढे पास करा. हा रिफ्रेश कर. त्याच्यानंतर हे बघा परत इकडे आलो आपण. हे बघा हे त्यांनी इथे दिलेलं आहे बघा, त्या स्टार्टिंग इलेक्ट्रॉनिक्स मध्येच ही प्रोसिजर दिली आहे. इथून खाली जायचं. नेक्स्ट एक्झाम्पल स्केचेस फॉर बिगिनर्स. तुम्ही सुरुवात करतो आम्ही सरांच्याकडून सुरुवात करू. तुमच्याकडून तुम्ही आम्हाला 2 मिनिटं शेवटी प्रत्येकाचा फोटो काढता आहेत ना. ऐक ना, तू इकडे ये ना. एकदा लांब मिळण्याची खानोलकर सर रोटरी क्लबचे चेअरमन यांनी 1 महिना मागे झाला असेल सर, आपण जी IoT लॅब जी आहे रोबोटिक लॅब ती पूर्णपणे CSR मार्फत डेव्हलप करून दिली. त्यांनी पैसा पूर्ण आणला ते आपल्याला माहिती नाही, परंतु ते मेहनत घेतात आणि आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात की ह्या ज्या विद्यार्थी आहे. सर आले. ॲक्च्युली सगळ्यांना पहिलं तर बोरच वाटलं असेल की काय आहे काय नाही, पण त्याच्यानंतर कळलं की त्याच्यातून माहिती मिळाली. आणि आपण जे शैक्षणिक आता जे शिकतो ITI मध्ये 2 वर्षात, सेकंड इयरला आपल्याला तो आहे सिलेबसमध्ये, पण त्याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला अजून काय आहे काय नाही ते सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं आणि त्याचा फ्युचरमध्ये आपल्याला उपयोग होणारच आहे. आणि त्याबद्दल आपण फ्युचरमध्ये काय करावं कसं करावं हे पण त्यांनी गायडन्स दिले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि मला एक सांगायचं होतं की हेच की तुम्ही जे प्रोग्रामिंगचं सांगितलं आणि ते तर आम्हाला त्याच्यातून आता एक मार्ग हा मिळाला आहे की आपण ह्याच्यामध्ये पण काही करू शकतो. पुढे जाऊन काही मुलांना डिप्लोमा करायचा आहे, डिग्री करायची, तर त्यांना एक वे मिळाला आहे. जो मार्ग तुम्ही दाखवला आहे त्या प्रत्येकात सगळ्या स्वप्ने आहेत, त्यांना काय करायचं काय नाही तो पर्सनली त्यांचा हे आहे. पण इन अ पर्सनल वे मला तरी असं वाटतं की मी आता त्याच्याकडे त्यावेळी त्या दृष्टिकोनाने बघून मी माझ्या हजबंडला सांगेन आणि एक नेहमी शेअर करतेच त्यांना. त्या अनुषंगाने मला काही पुढे काही करता येईल आणि काही जर हेल्प लागली तर तुम्ही आम्हाला सहकार्य करालच अशी अपेक्षा आहे आम्हाला. हां, तर तेच सांगायचं. आज जो लेक्चर हुआ हमारे लिए मतलब बहुत अच्छा था, क्योंकि हमें इसके बारे में नॉलेज तो उतनी नहीं थी बट थोड़ी थी, क्योंकि हमें प्रोजेक्ट में आर्डिनो लगते थे और भी मतलब कि हमारे सब्जेक्ट में तो है ही सिलेबस में, प्लस अभी हम लोग का जब आगे जॉब के लिए अप्लाई करेंगे तो फिर वहाँ पे ही उनको लगेगा कि और ये जो हम लोग को गेट के अंदर का जो आपने बताया ना वो बहुत ज़्यादा अच्छा लगा, क्योंकि वो उसको नहीं पता था, उतना डीप वो नहीं पता था. तो और हम लोग अभी सीख भी रहे हैं माइक्रो प्रोसेसर, हमारे मैम भी वही पढ़ा रही है और वो देख के और अच्छा लगा कि ये और अभी के लिए बहुत यूज है. और तो और आर्डिनो के लिए तो हमको आगे भी बहुत यूज़फुल ही है. और उसमें प्रोग्रामिंग कैसे करते हैं क्या हमको पता है. इस बार जब हमारा प्रोजेक्ट था तो हम स्पेशली दूसरे सर के पास गए थे प्रोग्रामिंग कराने के लिए. अब ये अगर हमें पहले पता होता तो हम खुद कर सकते. थोड़ा लेट होतं. अजून चालू आहे त्यांचे, अभी आएगा एक तो बहुत यूजफुल था. और त्याच्यामध्ये काहीच नॉलेज नव्हतं, पण सरांनी थोडं थोडं नॉलेज आलं आहे. अजून आमचं पण गरुड सर आम्हाला मायक्रोकंट्रोलरच शिकवलं आहे. अजून आम्हाला पण फर्स्ट टाईम तर बोर वाटलं, कळत नव्हतं पहिले की काय करावं अजून काय नाही करावं. पण नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही शिकवलं स्वतः वापस फर्स्ट टाईम समजल्यानंतर तुम्ही सेकंड टाईम सांगितलं तर तेव्हा समजलं. अजून फ्युचरमध्ये आता खूप उपयोग आहे. प्रत्येकात मी मला पहिलं प्रॉब्लेम बोललो डिस्ट्रॅक्शन तुमचं सध्या जास्त आहे मुलांचं. म्हणजे आजकालच्या मुलांचं डिस्ट्रॅक्शन लेवल जास्त आहे. आपण जे हे सगळं बघतो ना, म्हणजे मी तर आयुष्यात कधीच बघितलंच नाही आहे. मी कधी गेम खेळलो नाही कॉम्प्युटरवर, ना कधी रील बघितली ना काही बघितलं नाही. एक छोटंसं जाताना सांगतो बोर का वाटतं ना त्याचं कारण सांगतो. बोर होणं म्हणजे तुमचं एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा कॉन्सन्ट्रेशन करण्याचा पिरियड खूप कमी आहे. तुम्ही जरा इंट्रोस्पेक्ट करा. इंट्रोस्पेक्ट म्हणजे स्वतःच आधी विचार करा
की एखाद्या गोष्टीकडे जेव्हा मी तुम्हाला पहिल्या वेळा सांगितलं तेव्हा मी पटापट ते सांगितलं, फाईल करा, बंद करा, हे कोणालाच नाही कळत. तुम्हाला तसं नाही, कोणालाच नाही कळत. परंतु लक्ष देता ना आपलं लक्ष इकडे तिकडे गेलं की मधली स्टेप चुकली एखादी की पुढच्या स्टेप लक्षात राहत नाही. हां, हल्ली काय झालं आहे माहिती आहे, आपण रील बघतो म्हणजे शॉर्टकट, आपण 5-5 मिनिटामध्ये बरेचसे हे बघतो आहे ना, ते सगळे तुमच्या मोबाईलमध्ये गडबडी असतात ना, त्यामुळे मेंदू आहे ना आपला एवढा चलबिचल असतो ना की एखाद्या गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. तुम्हाला ह्याच्यावर काम करता येईल, नो डाऊट अबाउट इट. आता हा विषय नाही आहे इकडे, पण तुम्हाला सांगतो की हे चांगलं साईन नाही आहे की एखादी गोष्ट कळली नाही तर लगेच त्यातनं विड्रॉ करायचं. ही चांगली साईन नाही आहे. त्यावर काम करायला लागणार आणि त्याच्याशिवाय ते येणार नाही. आपल्याला असं नाही करायचं. आता उदाहरण ही म्हणाली ना, ते डिप्लोमा करायचं आहे, डिग्री करायचं आहे, नंतर हे करायचं आहे. पण ऑलरेडी ITIमधून गेलेली मुलं बरीचशी करतायत, या लेवलला जात आहेत. मग कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पाहिजे. गोष्ट कुठलीच कळत नाही ना पहिल्या वेळेला कसं कळणार ना. तुम्हाला सगळ्या गोष्टी पहिल्या वेळेला येतात का? जेवण करायला आईने पटकन तुम्हाला दिलं होतं का लगेचच पहिल्या दिवशी? काहीतरी भाजी कापायला, कोथिंबीर कापायला, कांदा पहिलं हे असिस्ट केलं ना तुम्ही, हळूहळू तुम्ही किचनमध्ये रुळलात ना. तसंच आहे ते. आणि आपण आज जे केलं ना त्याला हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणतात. समजा सकाळपासून मी सुरुवात केली असती PPT दाखवून ज्ञान द्यायला, बडबड भरपूर सांगितलं असतं तुम्हाला. इथून संध्याकाळी जाताना तुमच्या लक्षात राहिलं असतं, दिवसभराचा काय फायदा झाला असता. पण आज काय केलं तुम्ही, ते वस्तू हाताळल्या ना, ते कोणी देत नाही. भारताचा प्रॉब्लेम तोच आहे. मी फक्त महाराष्ट्र म्हणत नाही, भारताचा प्रॉब्लेम आहे की हँड्स ऑन ट्रेनिंग मिळत नाही, हाताने काम करत नाहीत लोक, इंडस्ट्रीमध्ये जाऊन करतात. मग प्रॉब्लेम असा होतो, जेव्हा कामाला नोकरीला लागतात ना तेव्हा त्यांचं ज्ञान कोण बघतं. आता बऱ्याच IITयांना जॉब नाही आहेत बघा. IIT झालेल्या 30% लोकांना जॉब नाही आहे. पण कंपनी म्हणते तू IIT हो, नाही तर PhD हो, काही हो, माझ्या कामाचं आहे ते, तू काम करणार आहेस का, तर तू मी पगार देईन ना तुला. ते हे ट्रेनिंग झालं ना आजचं, ते हँड्स ऑन ट्रेनिंग. हाताने काम केलं आपण, कळलं. तर असं मी 5 दिवसाचं ट्रेनिंग करतो नॉर्मली इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी. तुम्हाला एका दिवसामध्ये मी अवेअरनेस दिला, म्हणून ते उदाहरण दिलं तुम्हाला. फक्त म्हणजे पाऊल वाटेवर ना सर्व्हिस रोडला आणलं आहे, गावाच्या पाऊल वाटेवर ना सर्व्हिस रोडला आणलं आहे. सर्व्हिस रोडवरून हायवेला जायचं काम तुमचं आहे. आणि मी तुम्हाला लर्न हाऊ टू लर्न शिकवलं आहे. मी थोडंच तुम्हाला रॉट लर्निंग शिकवलं आहे. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, मी तुम्हाला साईट्स दाखवल्या. मी तुमचाच प्रोग्राम तुमच्याकडनंच काढून तुम्हाला करून दाखवला आहे. मी तुम्हाला स्वतः बनवलेलं दाखवलं. घरी जायचं, ते ओपन करायचं आणि लवकर करायचं. तुम्ही जर मध्ये गॅप घेतला तर नाही येणार. सो बोर हा शब्द मला जरासा पुढे अजून कॉलेजला गेलं तर मग लेक्चर तर बोर होतात. 2-2 आठवडा 5-5 दिवस लोक कॉन्फरन्सेसमध्ये जायचं आहे, तिथे बोर व्हायला होईल असं नाही चालत. यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट. हां, तुम्ही हॉस्टेलमध्ये पण आहेत ना काही मुली इकडे? किती मुली आहेत हॉस्टेलच्या? 1, 2, 3च मुली आहेत फक्त हॉस्टेलला, या हॉस्टेलला. कारण त्यांना जास्त लक्ष ठेवावं लागतं, बिकॉज तुम्ही तर घरी हे करत असाल ना, त्यांना तिथे राहावं लागतं ना, बरोबर नाही का? तिथे त्यांच्यावर जास्त काम करावं. एनिवे, तर बोलायचं नाही, कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि माझी रिक्वेस्ट आहे, जमत असेल तर मोबाईलचा उपयोग अभ्यासासाठी करा, रॅदर दॅन व्हॉट्सअप, रीड आणि ऑल दोज थिंग. मग तुम्हाला कुठलीच गोष्ट बोर नाही वाटणार. मग तो हा शब्द तोंडात नाही येणार. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या.